खांदी पताका घेऊन वारी हॅलो सर, तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. आशिष पोपट कुंभार. तर तुम्ही किती वर्षापासून हा मूर्ती व्यवसाय करता? आम्ही लहानपणापासून एक 22 वर्ष झाली. ओके. बनवतो. तर माझा असा प्रश्न आहे की तुम्ही मूर्ती बनवता, तुम्ही मूर्ती बनवण्याचा मागचं हेतू काय असतो, कारण काय असतं? मूर्ती बनवण्यामागचं कारण म्हणजे मूर्तीमध्ये पहिल्यांदा जी भाविकांना लागतो, जो जीव आला पाहिजे मूर्तीमध्ये, ते महत्त्वाचा माझा हेतू आहे. मूर्तीमध्ये जीव आला पाहिजे. त्यानंतर मूर्तीवर जे भाविक लोक बसवतात, ज्या दृष्टीने मूर्ती बसवतात त्या दृष्टीने मूर्ती बनवतो. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव? संदीप कुंभार. तर हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता? व्यवसाय आमच्या वडिलांपासून चालू आहे. ओके. आता 25-30 वर्ष झाली. ओके. तर माझा प्रश्न असा होता तुम्हाला, तुम्ही मूर्ती बनवत असता, तुम्ही मूर्ती बनवताना तुमच्या डोक्यात एक माइंडमध्ये कोणता विषय चालू असतो की बाबा यावर्षी मला अशी मूर्ती तयार करायची आहे किंवा माझ्याकडून हे व्हावं यावर्षी? डिझाईन गणपतीच्या चांगल्या व्हायला पाहिजे. ओके. मूर्त्या घडवणाऱ्या मस्त चेहरापट्टी, परत तुमच्या हाताची बोटे, एक नवीन प्रकारचे नवीन ह्याच्यामध्ये चांगली ही शोध लावल्यागत आम्हाला ती डोक्यात बसलं पाहिजे. सारखं ते आमच्या डोक्यामध्ये तेच असतं, कारण कुठली मूर्ती आम्ही कशी घडवायची, ओके. कसा गण काढायचा, कपाळ कसा आहे, कसा गण आम्ही ती काढली. शंकराची मूर्ती असो, पार्वतीची असो, डिझाईन कशी काढायची, कसे असे प्रकारचे आमच्या डोक्यात चालू असतं सारखंच. की झाला गणपती की दुसरा गणपती आला, अशा गोष्टी होतात. थँक्यू सर. सो पब्लिक, मी आता इथे एका मावशींना भेटलो, तर त्यांनी अगोदरच प्रिपरेशन केलेलं की मला व्हिडिओमध्ये काय काय बोलायचं आहे. तर नमस्कार मावशी. तुम्ही मला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आणि हा मूर्ती व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता? ओके. सगळं काम जमते. मस्त. आपलं एक नाद छंद आहे आपला. हां हां. ओके. पॅशन. हां. घरामध्ये आपण येतो काम करायला, ते गणपती नावाचं दिवसभर आपण ते गणपतीकडे बघूनच काम चालू असतं, तिथंच मन लागतं. ओके ओके. मागून काय बोलायचं. मूर्ती बनवताना मूर्ती आणि तुम्ही कोणत्या असं रिलेशन काय असतं तुमचं दोघांचं? काय आता मूर्ती बनवायला आले की पूर्ण लक्ष मूर्तीकडेच जाते. ओके. म्हणजे कुठं काय जोडायचं, कुठं काय करायचं, कुठं काय फोडलंय, कुठं काय म्हणजे हे करायचं, म्हणजे त्याला काच्यापासून बनवायचं, हात जोडायचं, कलर द्यायचं म्हणा, एक ओढ त्याला सतत सोनेरी मनी द्यायचं म्हणा, व्याकुळ त्याला होतो घासायचं देव. म्हणा. कुठं एक ओढ त्याचा सतत आकार मनी कसा आहे, व्याकुळ ते आकार होतो द्यायचा त्याला देव. चांगला. हे तुम्हाला फक्त 4 महिन्यापुरतं मर्यादित असतं का 12 महिने तुम्हाला तेच? जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या Thank you. भेटीसाठी इंद्रायणीच्या काठापासून. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? शिवाजी नेटके. शिवाजी नेटके. तर तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून करत आहात? 10-15 वर्षापासून हा आमचा व्यवसाय असतो. तर काकांचा व्यवसाय हा 10-15 वर्षापासून चाललेला आहे. तर काका, माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला, की तुम्ही मूर्ती तयार करताना तुमच्या मनात उत्साह म्हणजे आनंद, किती उत्साह असतो? आमच्या मनात उत्साह इतका नाही असतो की गगनात आला आणि मावत नाही, हा. एवढा उत्साह असतो. आणि काकांचा आनंद गगनात मावत नाही. हा. आणि आम्हाला दरवर्षी गणपतीच्या सहाला संपूर्ण आम्ही जल्लोषमध्ये काम करत असतो, उत्साहात काम. ओके, चालेल. थँक्यू. थँक्यू. भाऊ मागातपासून आपली वाट बघत बसले. चला भाऊ, चला, झाले. तर ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.